हॅलो नमस्कार मंडळी, मी अनुष्काच किचन टेल्स या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आज आपण करणार आहोत मेथीचे पराठे. तर चला आता आपण साहित्य बघूया. 1 मोठी वाटी मेथीची पाने, 1 मोठी वाटी गव्हाचे पीठ, बेसन, कोथिंबीर, हळद, मिरच्या, लसूण पाकळ्या, ओवा, मीठ आणि तीळ. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर, मेथीची पाने आणि 1 इंच आल्याचा तुकडा असं याचे वाटण आता करून घेऊया. तर आता आपलं हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे. पण आता परातीमध्ये गव्हाचं पीठ, बेसन, हळद, हिरवे वाटण, चवीनुसार मीठ, धणे जिऱ्याची पूड असं एकत्र मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी ॲड करून घट्ट मळून घेऊया. त्यानंतर तीळ, ओवा आणि थोडं तेल असं घालून पुन्हा एकदा मळून घेऊया. मेथी खाण्याचे अनेक फायदे आहेत. फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. मेथीच्या पानांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. मेथी ही गरम असते, त्यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार राहते. यामध्ये असलेले पोषक तत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. मेथी ही वजन कमी करण्यास आणि त्वचा तसेच केसाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कणिक मळून झाल्यावर 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवले होते. आता आपण याचे गोळे करून घेऊया. ही रेसिपी झटपट होणारी आहे, त्यामुळे तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकता. आता आपण एक गोळा घेऊन चपातीप्रमाणे लाटून घेऊया. मेथीची पानं पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, ॲसिडिटी यासारख्या पोटाच्या सामान्य समस्या दूर होतात. शिवाय हिवाळ्यातील ॲलर्जी देखील कमी होते. आता तवा तापवून झालेला आहे. पराठ्याला आता दोन्ही बाजूने तेल लावून घेऊया. मेथीच्या पराठ्याला पूर्ण आहार समजला जातो, म्हणजेच कंप्लीट मील. त्यासोबत खाण्यासाठी तुम्हाला इतर खूप गोष्टींची गरज भासत नाही. दही, लोणचं, गूळ किंवा चहासोबत मेथीचे पराठे खाऊन सहज पोट भरतं. यामुळे जास्त वेळ भूकही लागत नाही. परिणामी कॅलरीज नियंत्रित राहण्यात मदत होते. जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी खूप जास्त असेल तर डॉक्टर तुम्हाला तेल किंवा तूप खाण्यास मनाई करतात. अशा परिस्थितीत पराठ्याला तेल न लावता कोरडा भाजून खाऊ शकता. ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच चमचमीत रेसिपीजसाठी अनुष्काच किचन टेल्सला सबस्क्राईब करा. थँक्यू. तोपर्यंत स्वयंपाक करा, मजा करा आणि घरचं जेवण एन्जॉय करा.